सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 104। गुरुं त्वं कृत्यहं कृत्य गुरुं निर्जित्य वादतः अरण्ये निर्जले देशे स भवेद ब्रह्म राक्षसः। गुरुशी तू हूँ अशा एकेरी शब्दात बोलू नये, अनादर यत्किंचितही दाखवू नये। वादामध्ये गुरुला जिंकून त्याचा पाडाव करू पाहणारा निर्जल अरण्यात ब्रह्मराक्षस होतो। गुरु ही कल्याणकारी शक्ती असल्याने हा श्लोक ह्या शक्तीला विरोध होईल असे बोलू नये, वागू नये अशी साधकाच्या हिताची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे। आपल्या बोलण्या वागण्याने चुकूनही गुरुचा अनादर होऊ नये म्हणून एकेरी अक्षरांनी न बोलता आपण असे संबोधून आदरार्थी शब्द योजून बोलावे। तसेच गुरुहून सर्वज्ञ कोणी नाही, गुरुकृपा झाली तरच साधक ज्ञानी होतो। मग गुरुला वादात हरवायचा मूर्खपणा करण्याचे वास्तविक मनातही यायला नको। पण ज्या कोणाला अशी ज्ञानाची घमेंड असेल त्याने वेळीच सावध व्हावे, म्हणून हा श्लोक गुरुचा अवमान करणाऱ्याला काय शिक्षा भोगावी लागते ते सांगत आहे। जेथे पाणी देखील दुर्मिळ अशा निर्जल अरण्यात त्याला असुराच्या दानवाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो। इतका अधपात, इतके अकल्याण गुरुशी अनादराने बोलण्यानेही कायमचे होऊ शकते। गुरुच्या फोटोचा देखील अनादर हातून होऊ नये, मग प्रत्यक्ष गुरुचा तर नकोच नको। लॅडर आणि स्नेक, शिडी व साप या खेळात अनुकूल दान पडले तर शिडी चढून मोक्षप्राप्ती होते, पण तेच दान चुकले, हुकले, कमी पडले तर सापाच्या तोंडातून अधोगती होते। तसाच प्रकार गुरु भेटला पण त्याचा अनादर झाला तर शिक्षा होण्यात घडतो। गुरुभक्तीचे फळ जसे सर्वांगीण उन्नती व कल्याण, तसे गुरुपासून काया वाचा मने विभक्त झाल्याचे दुष्परिणामही साधकाला कळायलाच हवेत। धोका कळला म्हणजे कटाक्षाने तो टाळता येतो, म्हणून हे दोन श्लोक साधकाला सावधगिरीच्या सूचना देत आहेत। त्याचे महत्त्व लक्षात घ्यावे व सावधान व्हावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।